नमस्कार। तर तुम्हा सगळ्यांसोबत मला एक छानसा व्हिडिओ बनवायचा होता। हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। तर आपल्याला माहिती आहे की 2024 नवीन वर्ष चालू झालं। तुम्हा सगळ्यांचं नवीन वर्ष खूप छान सुरुवात झाली असेल आणि तसेच नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत सुद्धा आता येऊन गेली आहे। तर मकर संक्रांत सुद्धा सगळ्यांची छान झाली असेल आणि मग आता त्याच्यानंतर कुठला दिवस येतो तर आता थोड्याच दिवसांनी आपल्यालाही माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे येतो, प्रेमाचा दिवस येतो आणि हाच प्रेमाचा दिवस आपण आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं। तर आपण काही ना काही प्लॅन करत असतो की काहीतरी करूयात, पण मग ते राहून जातं, कळत नाही। आणि तसेच फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे हे जे महिने येतात ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप जणांचे लग्न झालेले असतात। आपल्या पण आई वडिलांचा अॅनिव्हर्सरी असतो किंवा बहिणीचा असतो, भावाचा असतो किंवा मग आपला स्वतःचा काही बर्थडे म्हणा, अॅनिव्हर्सरी म्हणा येतो आणि आपल्याला असं वाटतं की चला एखादी ट्रिपला जाऊयात किंवा काहीतरी प्लॅन करूयात किंवा एखादं सरप्राईज कोणासाठी तरी प्लॅन करूयात। तर त्यासाठीच मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगणार आहे, एक गोष्ट सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर ऍक्च्युली माझ्या स्वतःच्या भावाचाच एक म्हणजे छोटासा व्यवसाय म्हणू शकता, त्यांनी नुकताच चालू केलेला आहे। गेली 6 महिने मी त्याची मेहनत बघती आहे, कारण की जरी माझा भाऊ असला तरी पण मी लगेचच व्हिडिओ नव्हता बनवला। म्हटलं आधी पाहूयात की तो जो काही करतोय ते कसं वर्क होतंय किंवा लोकांना आवडतंय का वगैरे। आणि आता जेव्हा खरंच ना त्यांनी भरपूर साऱ्या ट्रिप तो घेऊन जात आहे किंवा लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे, प्रत्येकाला त्या ट्रिप खूप आवडत आहे, तर म्हटलं की चला माझ्या चॅनल थ्रू माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्सला पण ही गोष्ट शेअर करूयात, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी जायचा प्लॅन असेल तुमचा किंवा म्हणजे तुम्हाला कोणाला पाठवायचं असेल ट्रिपला वगैरे एखाद्या, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल। आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी करणार आहे। आणि नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यावर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला त्याची मदत झाली तर मला नक्की जरूर कळवा, मलाही तेवढाच आनंद होईल। जर माझ्या व्हिडिओ मार्फत कोणी जर म्हणजे त्याच्या कुठल्या सहलीला गेलं किंवा जे काही त्याच्या आता येणाऱ्या सहली आहेत त्याच्यात तुम्ही जर गेलात तर मला नक्की सांगा। थोडंसं सांगायचं असेल तर मला एक सख्खा मोठा भाऊ आहे आणि त्याला म्हणजे त्याचा एक छंद म्हणू शकता किंवा आवड म्हणू शकता। आणि मुळात म्हणजे ना त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावातच आहे की कुठलंही काम खूप व्यवस्थितपणाने आणि खूप कमी खर्चामध्ये दुसऱ्याला जास्त आनंद देऊन करायला त्याला नेहमीच आवडतं। तर त्याने ना नुकतंच 6 महिन्यापूर्वी एक माऊली टूर्स आणि ट्रॅव्हल्स नावाचा छोटासा त्याचा एक व्यवसाय चालू केला आहे किंवा त्याची ती आवड त्यांनी आता सुरुवात केली आहे असं म्हणू शकता तुम्ही। त्याला नक्कीच खूप ठिकठिकाणी फिरायला जायला आवडतं आणि खूप व्यवस्थितपणाने ट्रिप प्लॅन करायला आवडतं, तर त्यांनी सध्या तोच करतोय। तसेच त्याला भरपूर वर्ष झाले तो नाही का वेगवेगळ्या ठिकाणचे विमानाचे असो किंवा आपले ट्रेनचे असो त्याचे तिकीट वगैरे त्याच्या मित्र परिवारामध्ये किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये काढून देतो। तर सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला एवढे पटपट तिकीट मिळत नाही, तुला नेहमीच मिळतात, त्यामुळे मग पुढे त्याच रूपांतर म्हणून तो आता नाही का काही ठिकाणी सहली घेऊन जातोय किंवा ट्रिप घेऊन जातोय। आणि आतापर्यंत गेल्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात त्यांनी ज्या पण सहली नेल्या आहेत त्या सगळ्याच खूप सुंदर होत्या। माझे स्वतःचे वडील सुद्धा 2 त्याच्या सहलींमध्ये सोबत गेले होते आणि जी काही सहलीची ठिकाणं होती ती सुद्धा त्यांनी खूप व्यवस्थित प्लॅन केलेली आहेत। आणि त्याच्या सहलींचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही आपल्याला आपल्या आई वडिलांना जरी पाठवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त काळजी असते की आपल्या आई वडिलांचे किंवा आपल्या स्वतःचे जेव्हा आपण सहलीला जातो तेव्हा काही हाल होऊ नयेत किंवा व्यवस्थित सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला छान गरमागरम जेवण मिळावं, कारण की आपण नुकतंच घरातून बाहेर गेलो की आपल्याला घरच्या जेवणाची आठवण येते। तर हेच त्याच्या सहलीचं वैशिष्ट्य आहे। नेहमी त्याच्या सहलीमध्ये नाही का घरगुती पद्धतीचं जेवण हे दिलं जातं। आता मी स्वतः त्याच्या सहलीचे फोटो व्हिडिओ भरपूर पाहिलेले आहेत, त्यामुळे मी ते तुम्हाला एवढ्या खात्रीने सांगतेय। आणि ज्या पण मोठ्या सहली होत्या किंवा म्हणजे ज्या पण 5 दिवसांच्या 4 दिवसांच्या सहलीच्या वरच्या सहली असतात त्यामध्ये तो स्वतः खूप घेऊन जातो सोबत। आणि ते जे काका आहेत स्वयंपाक करणारे ते सुद्धा खूप छान आपले मराठी पदार्थ किंवा सगळंच वडापाव पासून पोह्यापासून ते मिसळपर्यंत जे काही आपले पदार्थ असतील ते नाश्त्याला, दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये गरमागरम करून खाऊ घालतात। तर हे त्याच्या मेन म्हणजे त्याच्या सहलीचं हे मला खूप हे वाटतं की एवढ्या लांबच्या ठिकाणी किंवा अवघड ठिकाणी ते जात आहेत पण तिथं घरचं गरम सगळे मिळून जेवतात, ते मला फार आवडलं। आणि राहिला प्रश्न नाही का जे पण आपल्याला सहलीमध्ये लागतं ते म्हणजे आपली जाताना कुठली गैरसोय होऊ नये, सगळ्या गाडी असेल, ट्रॅव्हल्स असतील किंवा कार असेल किंवा पिकअप ड्रॉपअप साठी आपण जे काही म्हणजे वाहन वापरणार आहोत त्या सगळ्यांची अरेंजमेंट तो खूप छान करतो।
म्हणजे अगदी चहापासून सुद्धा तिथे सगळं त्यांनी व्यवस्थित अरेंज केलेलं असतं। आणि ज्या पण त्याच्या सहली आतापर्यंत गेलेल्या आहेत तर त्याचे भरपूर सारे फोटोज व्हिडिओज त्याच्याकडे आहेत, माझ्याकडे फार नाहीयेत। पण मी म्हटलं की चला ज्या सहली झाल्यात त्या झाल्यात, पण येणाऱ्या भरपूर सहली त्याच्या जे म्हणजे आपण वाउचर म्हणतो किंवा पॉम्पलेट म्हणतो ते मी पाहिलं आणि ते वाचल्यावरच मला असं वाटलं की आपण आता हे नक्की शेअर करूयात। कारण की आजकालच्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल प्रवास असेल, जेवण असेल किंवा आपली राहण्याची सोय असेल, हे सगळंच खूप महाग झालेलं आहे। पण त्यातल्या त्यात त्यांनी एवढ्या कमीमध्ये ह्या सगळ्या सहली बसवलेल्या आहेत, तर हे पाहून मला सुद्धा त्याचं खूप कौतुक वाटतं की म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर घर जरी सोडलं किंवा एक जेवण जरी करायचं म्हटलं तर एक 2-3 माणसांना सुद्धा कधी 5,000 रुपये संपतील सांगता येत नाही। पण आज त्याच्या ज्या पण सहली 10 दिवसाच्या आहेत, 12 दिवसांच्या आहेत, त्या फक्त म्हणजे 10,000, 15,000 ते 20-25 हजारांमध्ये तो अरेंज करतो सगळ्या गोष्टींसकट। जेवण असेल, मग तुमचं म्हणजे टॅक्सी असेल, अशा भरपूर गोष्टी आहेत। तुम्ही जर फक्त त्याचं एक पॉम्पलेट जरी वाचलं तर तुम्हाला सगळं कळेल की त्याच्यामध्ये किती छान व्यवस्था प्रत्येक गोष्टीची केलेली आहे। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आता ना भारतामधली यावेळेस भारतात पण भरपूर थंडी होती, पण आता थंडी संपली की लगेच मार्च, एप्रिल, मे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतील किंवा मग मी जसं सांगितलं की खूप जणांना ना आपल्या आईवडिलांना नेहमी कुठेतरी पाठवायचं असतं, पण सगळ्यात जास्त टेन्शन असतं की त्यांची ट्रिप सुखात व्हावी, ते छान घरी परत यावे, त्यांचे काही हाल होऊ नये ट्रिपमध्ये। तर आजकाल भरपूर ट्रॅव्हल्स आणि टूर्सच्या कंपन्या आहेत, मला म्हणजे मलाही माहिती आहे। पण माझं म्हणणं एवढंच आहे की फार मोठ्या कंपनीसोबत जाऊन थोडासा हिरमोड करून घेण्यापेक्षा जे पण आपल्या मराठवाड्यातून आहे किंवा म्हणजे जी व्यक्तीनं खूप प्रामाणिकपणे काहीतरी करतीये, म्हणजे स्वतः प्लॅन करतीये किंवा म्हणजे व्यवस्थितपणाने कोणाला तरी घेऊन जातीये, आपलेपणा जो असतो ना तो आपल्या लोकांसोबत गेल्यावर आपल्याला छान वाटतं। तसं जर तुम्हाला वाटत असेल की आपण जाऊन बघावं तर माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरंच एखाद्या ट्रिपला नक्की त्याच्या जाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या घरच्यांना पण तुम्ही जर पाठवलं तर त्यांना सुद्धा नक्कीच खूप आवडेल। कारण की मला माझ्या स्वतःचा जरी भाऊ असला तरी त्याचा स्वभाव मला माहिती आहे। म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की अरे एवढं चांगलं नको वागूस कधी कधी, पण तो सगळ्यांशी खूप म्हणजे व्यवस्थितपणाने वागतो। हे आता मी भरपूर वेळा पाहिलेलं आहे। मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या आधी जेव्हा त्याची ना ट्रिप गेलेली तर एक 40 ते 45 लोक गेले होते। आपण जी म्हणतो ऋषिकेश असेल, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, तो प्रवास किती अवघड आहे हे तुम्हालाही माहिती आहे। माझा भाऊ ट्रिप घेऊन जातोय, त्या सगळ्या सहलीचे ठिकाणं खूप छान आहेत। आणि नुकतंच ना मागच्याच वर्षीचं उदाहरण सांगायचं म्हणजे मी भारतात गेली होते आणि मला खूप इच्छा होती की ना दियानला मला तिरुपतीला घेऊन जायचंय। तर आम्हाला असं वाटलं की एका महिन्यामध्ये आम्हाला सगळं होईल की नाही, पण तो मला म्हणाला की नाही सगळं होईल, थांब मी अरेंज करून देतो। आणि त्यांनी खरंच आमचे सगळ्यांचे तिकीट असेल, दर्शनच्या पास असतील, आम्हाला हवं त्या दिवशी त्यांनी इतकं छान कमी खर्चात ते सगळं आम्हाला बसवून दिलं आणि तो स्वतः आम्हाला घेऊन गेला। आणि म्हणजे आम्ही पुण्यावरनं तिरुपतीला गेलो किंवा तिरुपतीवरनं कोल्हापूरला गेलो तर सगळे म्हणजे देवांचं दर्शन असेल, जेवणाची एवढी छान सोय त्यांनी केली होती। आणि मला तर असं वाटतं की माझा आतापर्यंतचा सगळ्यात छान प्रवास ट्रेनचा तोच झाला होता। एवढी छान अरेंजमेंट त्यांनी म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी केली होती। तर हे तर आम्ही आमच्या घरचे होतो, पण ज्या पण बाकीच्या ट्रिप गेलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या म्हणजे सोबत ना जी कुठली लोक गेलेली आहेत त्यांचे सगळ्यांचे आल्यावर मेसेजेस असतील किंवा म्हणजे व्हिडिओज असतील किंवा आणि ना मग तुम्हाला तेच मी सांगतेय की तुम्ही नक्की त्याचे जे येणारे पॉम्पलेट आहेत सहलीचे मी ते टाकणार आहे। आता मार्च असेल, फेब्रुवारी असेल किंवा एप्रिल, मे येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये त्याच्यानं ट्रिप ठरलेल्या आहेत आणि ऑलरेडी त्या ट्रिपच्या बुकिंग सुद्धा झालेल्या आहेत। पण भरपूर साऱ्या ट्रिपमध्ये ना काही जागा शिल्लक आहेत किंवा म्हणजे तो नेऊ शकतो अजून काही लोकांना। आणि खरंच त्या सगळ्या ट्रिपचे जेव्हा मी पॉम्पलेट वाचते तेव्हा त्या मला खूप म्हणजे असं कमी खर्चामध्ये प्लॅन केलेल्या वाटलेल्या आहेत। त्यामुळे मी म्हटलं की चला तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करूयात। तर तुमचं लक असेल आणि तुम्हाला जायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचं फेसबुक पेज आहे किंवा मग डायरेक्टली व्हॉट्सअपवर सुद्धा मी त्याचा इथे कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवर त्याला मेसेज करू शकता। आणि पहिल्या फोनमध्येच तुम्हाला जाणवेल की अरे बापरे म्हणजे हा व्यक्ती किती छान आपल्याला सांगतोय किंवा बोलतोय। आणि जेव्हा तुम्ही जाऊन या एखाद्या सहलीला तेव्हा तर तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल याची मी खात्री देते। आणि राहिला प्रश्न ना की अजून एक सांगायचं म्हणजे आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती की कोविड नंतर केवढी महागाई वाढलेली आहे। तर आम्ही स्वतः त्याला ना भारतात गेलो तेव्हा बोललेलो की कसं काय तू एवढ्या कमी मध्ये नेतोय, तर त्यांनी तेच सांगितलेलं की नाही आपला भारत पण खूप सुंदर आहे, भारतातलं प्रत्येक राज्य सुंदर आहे आणि खूप छान प्रेक्षणीय स्थळ भारतात आहेत।
प्रत्येकालाच जायची इच्छा असते, प्रत्येकाला वाटतं की मी थोडंसं बघून घेऊ, हा भाग बघू, दक्षिण साईडला जाऊ किंवा उत्तरेकडे जाऊ, आणि जे पण आपले म्हणजे आपल्याकडे जे धार्मिक स्थळं म्हणतो आपण ती आम्हाला पाहिजे आहेत. पण प्रत्येकालाच तेवढा पैसा खर्च करण्याची सगळ्यांची तयारी नसते किंवा तेवढा नसतो प्रत्येकाकडे पैसा. त्यामुळे मला ना कमी प्रॉफिटवरच सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आणि खरं सांगायचं असेल तर त्यांनी पहिल्या ज्या काही सहली आहेत त्या आता त्यांनी बिना प्रॉफिटच्या निघात असं म्हटलं तरी म्हणजे खरंच आहे ते. कारण की आम्ही स्वतः त्याचं पाहिलंय, आम्ही बोललोय. म्हणजे जेव्हा तो ना बद्रीनाथ, केदारनाथ किंवा उत्तर काशी असेल त्यासारख्या अवघड ठिकाणी सुद्धा अगदी कमी खर्चात घेऊन गेला, तेव्हा आम्हाला खूप वाटलेलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रवास जेवढा छान असतो ना तेवढाच प्रवास अवघड सुद्धा असतो. प्रवासात प्रत्येकालाच हे होतं, थकवा येतो. आणि आज तर तो गेल्या प्रत्येक महिन्यात एक ट्रिप घेऊन जातोय किंवा त्याच्या कंटिन्युअसली ट्रिप चालू आहे, स्वतः तो कंटिन्युअसली प्रवास करतोय. तर मला खरंच खूप त्याचं म्हणजे प्राऊड फील होतंय. आणि असं वाटतंय की त्याच्या ट्रिपला फुल न फुलाची पाकळी म्हणून माझ्या व्हिडिओतनं सुद्धा काही लोक त्याला मिळावीत किंवा त्याला एक मदत तेवढी माझ्याकडनं व्हावी. जेव्हा मला जमेल तेव्हा तर मी तर जाणारच आहे, पण सध्या मी काही फिरू शकत नाही. तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना सांगूयात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही भारतात गेलेलो तेव्हा इव्हन अनुरूप असेल किंवा मी असेल, आम्ही त्याला तेच म्हटलो की अरे तू एवढं सगळं छान जेवण देतोय, चहा देतोय, पाण्याच्या बॉटल्स देतोय किंवा तू एवढं छान अरेंज करतोय, तर मग एवढा कमी रेट का? पण त्याचं एकच उत्तर होतं की नाही, मला सगळ्यांना ना म्हणजे आनंदाने त्यांचं सगळं प्रवास व्हावा किंवा त्यांचं कमी खर्चामध्ये सगळं जास्त पाहून व्हावं, हेच मला म्हणजे माझ्या ट्रिपचं वैशिष्ट्य असणार आहे. उगाचच जास्त पैसा घ्यायचा आणि मग नंतर ट्रिपमध्ये काहीतरी चेंज करायचा किंवा हे पाहणं नाही झालं, ते हे पाहणं नाही झालं, असं काहीतरी सांगायचं, हे मला असले प्रकार आवडत नाहीत, असं तो आम्हाला स्पष्ट बोलला. त्यामुळे आम्हाला पण असं खूप छान वाटलं. आणि जसं की मी आधीही सांगितलं की आमचे स्वतःचे नातेवाईक असतील किंवा म्हणजे ओळखीतले असतील, ते स्वतः ना एका ट्रिपला जाऊन आले, ते आवडलं म्हणून दुसऱ्या ट्रिपला जाऊन आले आणि आता पुढच्याही ट्रिपसाठी ते जाणार आहे. तर ते स्वतः सगळे म्हणतायत की उलट मस्त झालं की तुझा भाऊ छान करतोय हे, त्या निमित्ताने आमचं ना असं खूप छान पद्धतीने फिरून येणं होतंय. नाहीतर आम्ही गेल्या 10 वर्षात कुठे गेलोच नव्हतो किंवा आम्ही ठरवायचो पण आम्हाला स्वतःला असं वाटायचं की बापरे एवढं पैसे लागतायत, जावं की नाही जावं. पण आता तसं काही आम्हाला वाटलंच नाही. आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही जे पण ठिकाणं पाहायला गेलो, नुकतेच आत्ता ते गंगासागर, कलकत्ता, पुरी साईडला जाऊन फिरून आले. त्याची आत्ताच एक ट्रिप आली आहे 2 दिवसापूर्वी, त्यात पण माझे स्वतःचे एक नातेवाईक गेले होते. तर त्यांनी पण मला स्वतः सांगितलेलं की ना जायच्या वेळेस आमचं ठरत नव्हतं जावं का नाही जावं, आणि अगदी 2च दिवस शिल्लक राहिले होते तेव्हा आम्ही तुझ्या भावाला म्हटलं की नाही आम्हाला यायचंच त्या ट्रिपला. आणि त्यांनी आमची खूप छान अरेंजमेंट 2 दिवसात करून दिली. आणि ट्रिपहून आल्यावर त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की खरंच खूप छान झाली आमची ही सुद्धा ट्रिप. मी त्यांचे फोटो सुद्धा पाहिलेले आहेत, कारण की आजकाल सगळेजण स्टेटसवर फोटो ठेवतात. तर त्यांनी जेव्हा जेव्हा ते फिरले, काय खाल्लं, कुठे गेले, ते सगळे फोटोज मी पाहिले. पाहून मला पण खूप छान वाटलं. तर याच व्हिडिओमध्ये ना मी जे काही त्याच्या येणाऱ्या ट्रिप आहेत, त्याची जी काही माहिती आहे ती इथे लावणार आहे. आणि मग तुम्ही नक्की ते चेक करा. तुम्हाला जर कोणाला जायचं असेल तर नक्की त्याला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर आवडलं, जरी तुम्हाला ट्रिपला जायचं नसेल पण उद्या कदाचित तुम्हाला म्हणजे इव्हन तुम्हाला स्वतःला घरच्यांसोबत तुमच्या जायचं असेल आणि तुम्हाला बुकिंग लवकर करायला काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा कुठल्या मंदिराचं दर्शन पास मिळत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी म्हणजे स्वतः एक आनंदाने तो हे सगळं काम करतो. प्रत्येकाचं बुकिंग करून देणं असेल किंवा ट्रेनचे तिकीट बुक करणं असेल, तर तो म्हणजे गेले कित्येक वर्ष हे करतोय. तर तुम्हाला सुद्धा तो नक्की मदत करणार. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाला किंवा तुमच्या घरच्यांना कोणाला पाठवायचं असेल तर नक्की त्याच्या एखाद्या ट्रिपला तुम्ही पाठवू शकता. आणि ट्रिपहून आल्यावर हवं तर तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला काही नाही योग्य वाटलं तर ते सुद्धा सांगा, मी नक्की ऐकायला तयार आहे. तुम्हाला जर काही म्हणजे तुम्हाला कुठल्या अजून माहिती हवी असेल, तुम्हाला त्याच्याशी नसेल बोलायचं, तर मला डायरेक्ट ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता. मी तुमचं आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हो भाऊ, तुझी पण मेहनत करतोय किंवा ज्या पण ट्रिप घेऊन गेलेल्या आहेत नेहमीच खूप छान वाटतंय. कारण की आज आमच्याच मुलांना आम्हाला इथे पार्कला घेऊन जायचं असेल तरी आमची चिडचिड होते, कधी कधी थकवा येतो, असं वाटतं काय रोजचं हे काम आहे. पण तू एवढ्या 30 ते 40 लोकांना प्रत्येक ट्रिपला घेऊन जाणं, प्रत्येकाची खूप चांगली काळजी घेणं, व्यवस्थितपणाने सगळं त्यांना फिरवून आणणं, हे वाटतं तितकं खरंच सोपं नाहीये, पण तू करतोयस. आणि जेव्हा पण सगळे सांगताय, तुझं कौतुक करताय, तेव्हा खरंच खूप छान वाटतंय. तुझ्या येणाऱ्या प्रत्येक ट्रिपसाठी तुला ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मस्तपैकी जाऊन ये, तुला जे आवडतंय ते तू करतोच आहेस, पुढेही करत राहा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे
मी पण तुम्हाला सांगेन की पटपट आता तुम्ही पण ना ठरवा, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुमची पण बॅग भरा आणि तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्ही सुद्धा थोडंसं फिरून या, कारण की कुणास ठाऊक, कुणाला ठाऊक कधी काय होईल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रत्येकाला प्रवासाला म्हणजे ट्रिपला जायचं असतं, प्रेक्षणीय स्थळं पाहायची असतात, पण प्रत्येकच वेळेस असं घरच्यांसोबत जाणं होत नाही किंवा काही गोष्टी लवकर ठरत नाहीत. आणि जर तुम्ही जर म्हणजे सिनियर सिटीजन असाल किंवा तुम्हाला कुठे जायची इच्छा असेल आणि घरच्यांसोबत नसेल मेळ लागत, तर नक्कीच तुम्ही ह्या अशा टूरसोबत जाऊ शकता जिथे तुम्हाला एकदम आनंदाने आणि कमी खर्चात कोणीतरी घेऊन जाते, आपलेपणाने काळजीने तुम्हाला वापस सगळे तुमचं फिरून आणणार आहे. तर तुम्ही नक्की जा, मला एवढंच सांगायचं ह्या व्हिडिओतनं. आणि माझ्या भावानीनं आतापर्यंत ज्या पण ट्रिप नेलेल्या आहेत त्याच्या प्रत्येक ट्रिपमध्ये म्हणजे इव्हन कॉलेजची मुलं मुली होते किंवा म्हणजे सिनियर सिटीजन होते किंवा काही आपली फॅमिली मेंबर्स म्हणतोय, म्हणजे ज्यांना लहान मुलं आहेत, काही फॅमिली सोबत गेले होते, सगळ्यांनाच अनुभव खूप छान आलेला आहे. जेव्हा त्याची कुलू मनालीला ट्रिप गेली होती तेव्हा त्याच्यासोबत खूप सारे व्यवस्थित त्याचा ग्रुप होता. त्या पण ग्रुपमधले मी फोटोज आणि व्हिडिओज पाहिलेले आहेत, मला खूप छान वाटलं होतं. तर त्याच्या ट्रिपचं हेच वैशिष्ट्य आहे की सगळे तेच म्हणतात की स्वतः तुझा भाऊ एवढा छान बोलतो, एवढं छानपणाने आमची काळजी घेत होता, चौकशी करत होता, त्यामुळे आम्हाला पण सगळ्यांसोबत मिळून मिसळून प्रवास करायला, जेवायला, फोटोज काढायला आणि आनंद घेण्यासाठी, ट्रिपसाठी आनंद घेता आला. तर मला ते खूप छान वाटलं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छानशी कॉमेंट करा. आणि पहिली गोष्ट, हा व्हिडिओ तुम्ही खूप जास्त लोकांसोबत नक्की शेअर करा, कारण की जरी तुम्हाला नाही जायचं असेल सध्या तरी काही जण असतात ज्यांना ट्रिपला जावं वाटतं, सहलीला जावं वाटतं, ते नक्कीच ह्याचा फायदा करून घेतील. आणि जर कोणी म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरकडनं जर कुणाला हेल्प झाली तर मला तेवढंच छान वाटेल. शेवटी मी एवढंच म्हणेन की चालून थकल्यावर समजतं की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून असतो, मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा असो. तर इथे ज्या पण त्याच्या सहली गेलेल्या आहेत किंवा येणाऱ्या आहेत त्याचे डिटेल्स सगळे फोटो शेअर केलेले आहेत, तुम्ही नक्की ते चेक करा. आणि तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर प्लीज त्याच्या कुठल्या तरी सहलीला नक्की जा. आत्तापर्यंतच्या सगळ्या टूर्सचे फोटोज तुम्हाला पाहूनच खूप छान वाटेल की किती व्यवस्थितपणाने सगळ्या त्याच्या ट्रिप झालेल्या आहेत. आणि अजून जर काही डिटेल्स हव्या असतील तर तुम्ही नक्की त्याला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. बाय बाय.